एबीपी माझा. यानंतर पुन्हा महाराष्ट्रात येऊया. बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या रविवारी म्हणजेच 22 तारखेला उद्या पार पडणार आहे. त्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. दररोज किमान 4 ठिकाणी अजित पवार आपल्या श्री नीळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. अजित पवारांसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची का आहे? काय आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेसाठीचं राजकारण? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना. बारामती तालुक्यातील सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रंगात आली आहे. या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय आणि त्याला कारणही तसंच आहे. इथे 2 काका पुतण्यांमध्ये जुंपली आहे. काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार आणि काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार. तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा आपण कुणाला निवडून द्यायचं, त्याच्यामध्ये सहसा तो कारखाना उत्तम चालवणाऱ्याला निवडून द्यायचं का त्या कारखान्याचं नुकसान करणाऱ्याला निवडून द्यायचं. पोषणमध्ये तेवढंच पोषण होतं. त्यांनी एकूण 5 वर्षात युनिट निर्यात केली ती 30 कोटी 87,39,360 युनिट. सॉरी बघितलं तुझ्या लक्षात प्रचाराचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे अजितदादांनी विद्या प्रतिष्ठानमधील AI कार्यक्रमाला दांडी मारली. तिथे शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं आणि प्रचाराला प्राधान्य दिलं. त्यासाठी शारदा प्रांगणात अहिल्याबाई होळकर जयंतीला दादांनी हजेरी लावली. या हाय प्रोफाईल निवडणुकीत आरोप प्रत्यारोपही त्याच तोडीचे सुरू आहेत. काल रात्री बारामती शहरातील आमराई परिसरात PDCC बँक रात्री 11 वाजले तरी उघडी होती, असा आरोप सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी केलाय. या बँकेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या आहेत आणि अजित पवारांचे PA सुनील मुसळे बँकेत होते, असा आरोप त्यांनी केलाय. या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे PA मुसळे साहेब इथं होते. भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते. आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे. आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशाच प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता. आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं. दुसऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायची काही कारणच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं. त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही. यावरून बळीराजा सहकार बचाव पॅनलची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे युगेंद्र पवार सुद्धा मैदानात उतरले. सर्वसामान्य लोकांना संधी कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला. लोकसभा विधानसभेला सुद्धा बँक रात्री उघडी होती, असा आरोप युगेंद्र पवारांनी केलाय. त्यांचे पाहुणे रावळे भावकीतले कोण आहेत हे सगळे पेपर तिथं PDCC बँकेत साधारण 11:30 वाजता तिथं आपल्याला सापडले. एखाद्या वेळेस बँकेचा लोड जास्त वाढला असेल, त्याच्यामुळं त्यांना ती बँक उघडी ठेवावी लागली. पण आम्हाला सवय, लोकसभेला पण अशीच बँक उघडी होती. बहुतेक ब्रांच दुसरं ब्रांच होतं. विधानसभेला पण बँका उशिरापर्यंत उघड्या असतात. आणि आता आपलं माळेगाव कारखान्याचं इलेक्शन आहे, पण त्याचा काही संबंध नसावा. लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशीच बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती. आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घेतोय. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उघडेल? आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं होतं?
माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक कशी होणार आहे त्यावर एक नजर टाकूया. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 4 पॅनल आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल आहे. भाजप नेते चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल आहे. शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी बचाव पॅनल आहे. एकूण 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्ग गटातून उमेदवार आहेत. चेअरमन पदासाठी दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यामध्ये आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत. सभांमधून टीकेची तोफ डाकतायत, तर अनुभवी चंद्रराव तावरे त्याला तेवढंच चोख प्रत्युत्तर देत आहेत. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, वाढवला, त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्र करण्याच्या करता त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्याच विचारावर निष्ठा ठेवून मी पुढे चाललेलो आहे. खरं तर वय झाल्यावर माणसाने कुठंतरी थांबायचं असतं. तुम्ही 85 वय झालं तरी थांबायलाच तयार नाही. तुम्हाला तब्येत साथ देत नाही. तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला. लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला. असे ज्या ज्या संस्था आमच्या विचारांच्या ताब्यात आहेत त्या आम्ही उत्तम चालवलेल्या आहेत. कुठं डाग अंगावर पडेल असं आम्ही काम करत नाही. आता राज्याचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायला सोडून कारखान्याचा चेअरमन डायरेक्टर व्हायला आला. काय प्रतिष्ठा ठेवली तालुक्याची? काय प्रतिष्ठा ठेवली महाराष्ट्राची? राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कारखान्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असं अजित पवार सांगतायत. मग छत्रपती सहकारी साखर कारखाना का सुधारला नाही असं म्हणत तावरेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. या कारखान्यावर पवार सोडून इतर कोणाचंही नेतृत्व निर्माण झाल्यास आगामी काळात पवारांची चिंता वाढू शकते. माळेगाव कारखान्याचं कार्यक्षेत्र हे बारामती तालुक्यातील 37 गावांचं आहे. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता ही निवडणूक दोन्ही पवारांसाठी महत्त्वाची आहे. चंद्रराव तावरे हे अनेक वर्षांपासून पवारांच्या विरोधात लढतायत. चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे हे भाजपचे नेते आहेत. जर हा कारखाना तावरे गटाच्या ताब्यात गेला तर बारामतीत भाजपला तोंड वर काढायला आपसूक जागा मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 21, तावरे यांचे 21 आणि शरद पवारांच्या पॅनलचे 20 उमेदवार असे मिळून 90 उमेदवार रिंगणात आहेत. शरद पवारांनी या निवडणुकीत फार रस घेतला नसला तरी मुख्य लढत ही उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमध्ये असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या पॅनलला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी अजित पवार सर्व 21 जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कुठला गट विजयी ठरतो हे येत्या 24 तारखेलाच कळेल. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. पुढची बातमी मुंबईतून. मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर नेमकं काय करणार याची चर्चा राजकारणात